संख्या ए संख्या काय काय माहिती म्हातारीची कटकट याला मारून टाका गड्या. ए भोसडीच्या मला मारायची स्वप्न पाहा लागला का इकडे होय. आईला म्हातारी इतकंच काय करू राहिलं, प्रोटीन घेतलं वाटते म्हातारी त्याच्यामुळे काय करू राहिलं इतकं. बाबा खडी साखर आण मला घरातून जा. बर म्हाताऱ्यामुळं कंबर मोडी आईला म्हातारीचे. ये काय साखर बरं तर साखरेसाठी काय काय साखर. अय म्हाताऱ्या अय यार मी आला का बाबा, मी आला का बाबा. अय म्हाताऱ्या ए भोसडीच्या मला मारायची स्वप्ने पाहा लागला का. अजून 60 वर्ष काय होत नाही मला माहिती तुला. बाबा मला तुम्ही फक्त 60 वर्षापासून कामाला लावलं. हे आण साखर आण ते आण हे आण अमुक आण टमुक आण. फक्त मला लग्न नाही हो राहिलं किती दिवसाचं. काय खजाने गिजाने आहे का नाही माझ्यासाठी. काय पाहिजे तुला. खजाने गिजाने आहे का नाही. काय खजाना गिजाना आहे का नाही माझ्यासाठी. खजाना एक खजान्याचा नकाशा. अरे बाप नकाशा आहे म्हातारं तर लय चावट आहे. नाही ते नकाशा नकाशा देऊ का तुला. आहे नकाशा जाय माझ्यासाठी आणून देते मला जाय. मी काय करू काय. हा तू ठेव 50-50 जा यार. 50-50 नाही तो संध्याकाळी गेमच आहे आता डायरेक्ट. अरे आईला म्हाताऱ्यांचं नकाशे द्याला सापडले लांब जा नाही आता. आईलं काय करू आता पाय पाय चालत चालत. ह्यो तर संकेतदा दिसा लागला. काय संकेतदा इकडे. यार साम्या इकडे मला तुला एक गोष्ट सांगायची इकडे पटकन. बरं आलो संकेतदा. अरे मला खजाना सापडा. अरे बाप खजाना सापडलो तुला. अरे पान रे आरामात बोल ना. गल्लीत लोक ऐकन ना. खजाना आहे ना आपल्याकडे. चला आपण दोघं जाऊ सापडायला. चल साम्या मला तर मॅप नाही समजू राहिला. तू पाय बरं. अरे तू आडवणी गोष्टी जायचं. काय रे संकेतदा लहान आहे म्हणून मारतो काय. 2-3 लाता घालीन मुकाटे बेस तू. तू समजते मला समज जास्त. जाऊ दे संकेतदा आपला खजाना जवळ आहे. इथून आडवणी करून शेती जायचं. चाल ना. कुणी पण आडवं कुणी पण शिदे. अरे इकडे जायचं इथून शेती इथून आडवं. इकडून आडवं इकडं हे. अरे अरे इथं खजाना आहे. ए संकेतदा घरी बाजू विसावला का तू. अरे खोकलीच्या उठ लवकर चल आपल्या खजाना घेऊन जायचं घरी. संकेतदाची पेटी बघ आली का घेती. मायला मला तर घेऊन राहिलं रे. काय नाही काय नाही. अरे पाय बरं सामी खोलून. अरे इथे मेथीची भाजी आहे. मायला म्हाताऱ्यानं तर चुना लावला आपल्याला. हो ना फेकून तिकडे खोकते. संकेतदा याच्यात त्या चष्मा आहे रे. जाऊ दे आता एवढी मेहनत घेतली चष्मा घालून पाहू दे. मायलच जर का खजाना सापडला असता तर याच्या मुंडक्यात दगड टाकून याला मारूनच टाकला असतं आणि एकटाच पळून गेलो असतो खजाना येऊन. सापडत नाही. ए पण ती मला दगड टाकून मारणार होता भोसडीच्या. संकेतदा मी तर मनात बोललो होतो रे. साम्या मग वाटतं चष्मे जादू आहे. बापू जे दुसरं जे मनात बोलतो दुसरं ते मला माहित होतं आता. चल मेरा दुनिया पे राज होगा अभी. पांढरं दूध निवा राज करायला लागला. घरात इज्जत आहे का त्याला. काय म्हणलं साम्या. काय ना संकेतदा थांब. चला आता साम्या घरी झालं आपलं काम. ओ बाबा बाबा चष्मा सापडला आम्हाला. बाबा चष्मा सापडला. ओ बाबा 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 गेले वाटतं. बाबा गेले.
मागून बाबा चष्मा लावून पोहा. बाबा छोटी छोटी ए भोसडीच्या मला मारायची स्वप्न पाहायला लागला का? ओ बाबा बाबा तुम्ही जिंदे तुम्हाला कसं काय बोल अरे अजून 60 वर्ष जगतो मी मला मारायची स्वप्न पाहायला लागले का? पोरा हो मग एक शेवटची इच्छा होती मला शांताच्या मनातला पाहायचं होतं मग चौकीतलं प्रेम होते मला तिच्या घरी घेऊन चला. बर बर अण्णा शांत आली अण्णा ए अण्णा शांत आली खरंच अय चला अय यार ती चिठ्ठी घ्या मी अय चला सांगतो. अण्णा अण्णा शांत आली तिथं. मेला मोठं तर कशाला आलं काय माहिती त्याला नाही म्हणले होते तरी आलं डबल चष्मा पाहू द्या मी सांगतो काय म्हणते. मग सांगा तिच्या मनात काय चालू आहे का? हो. याला माझ्या जवळ येऊ दे तंगडीच मोडून टाकते कडकर वाजले पाहिजे ही जडी आणि मटका लागला मग शिवानी तोंड याचं अण्णा मला माहिती झाली काय म्हणला ही ती म्हणे मी जर चौथीत हो म्हणला असं तर ते हो मानावर असतात बोलावं लागली ती पटकन जा. खरंच हो शांता शांता ओळखलं का मला? मेला मुर्द्या उठतो अण्णा पण